हाय फ्रेंड्स. आज मी काही केस वगैरे शेअर नाही करणार आहे. मी माझा एक्सपिरियन्स मला काय वाटतंय ते फक्त मी शेअर करणार आहे आज. आजचा दिवस माझ्यासाठी खूप 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 स्पेशल आहे बिकॉज आज मी माझ्या क्लिनिकमध्ये माझी फर्स्ट इंडिव्हिज्युअल इम्प्लांट केस करणार आहे अँड आय एम सो 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 डॅम एक्सायटेड. मला खूप छान वाटतं. जेव्हापासून त्यांची सिव्हिसिटी आली आहे मी रोज जवळजवळ माझ्या स्वप्नामध्ये इवन कंटिन्युअसली कसं मी एक्झिक्यूट करेन ही केस वगैरे हेच माझ्या डोक्यात ऑल टाईम चाललेलं असायचं की माझ्याकडे काही प्रॉब्लेम म्हणजे काही कॉम्प्लिकेशन तर येणार नाही ना, समजा आली तर मी त्याला कसं हँडल करेन वगैरे. ऑल टाईम फक्त माझ्या डोक्यामध्ये हेच सुरू होतं आणि आता फायनली आज तो दिवस आलेला आहे. 31 मे 2026 हा महिनाच ॲक्च्युली सो डॅम गुड गेलेला आहे माझ्यासाठी. आणि बाकीपेक्षा हा आणखीन एंड खूप छान होतोय बिकॉज इम्प्लांट केस माझ्या क्लिनिकमध्ये होणार. बट जेव्हा पण मी केल्या त्यावेळेस प्रत्येक वेळेस एक्झिक्यूट करताना माझ्यासोबत माझे मेंटर डॉक्टर केदार बक्षी सर नेहमी असायचे. सो त्यांच्या मार्गदर्शनाखालीच मी नेहमी केलेलं आहे. यावेळेस माझ्या क्लिनिकमध्ये माझा हात पकडणारं कुणी नसणार आहे. मी स्वतः असणार आहे. आय एम सो एक्सायटेड. नर्वस थोडीफार आहे. सकाळपासून माझी धडधड एका वेगळ्याच लेवलवरती आहे. भीती नाही म्हणता येणार. मला भीती नाही वाटत आहे कशाची बिकॉज नथिंग इज अनप्रेडिक्टेबल. माझ्याकडे सगळे इक्विपमेंट आहेत. कॉम्प्लिकेशन काही झालं तर कसं हँडल करायचं त्याचं नॉलेज आहे. CBCT मी थरली एकदम स्टडी केलेली आहे. सो आय नो की किती डेप्थमध्ये कुठल्या डिरेक्शनमध्ये कसं जायचं आहे. मी ऑस्टिओटोम्स वापरणार आहे ऑस्टिओश्युअरचे. हीट जनरेशन वगैरे फार मिनिमल टू नन असल्यामुळं इम्प्लांट्सचं प्रोग्नोसिस फार चांगलं असतं. सो या आय एम एक्सायटेड. आय एम सो डॅम एक्सायटेड. चलो बाय.